नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महिला सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांचा खरा चेहरा समोर आलाय। एका महिलेचा छळ, बदनामी आणि सत्ता वापरून तिला त्रास देण्याचा प्रकार उघडकीस आलाय। कोण आहे हा मंत्री आणि न्यायासाठी लढणाऱ्या महिलेच्या मागे कोण उभा आहे? चला बघूया कोण आहे हा महिलेचा छळ करणारा मंत्री आणि काय आहे नेमकं प्रकरण। महाराष्ट्र सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप झाले। एका महिलेने त्यांच्यावर अश्लील फोटो पाठवल्याचा आणि सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय। विशेष म्हणजे ही केस नवीन नाही, तर 2016 पासून सुरू आहे। 2016 मध्ये जयकुमार गोरे यांनी एका महिलेच्या व्हॉट्सअपवर नग्न फोटो पाठवण्यास सुरुवात केली। अखेर त्रास सहन न झाल्यामुळे त्या महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला, मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्यांना 10 दिवस कारागृहात राहावे लागले। सत्ता बदलली आणि 2024 मध्ये जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री झाले, मात्र मंत्री झाल्यानंतर त्यांनी पीडित महिलेचा छळ पुन्हा सुरू केला। जानेवारी 2025 मध्ये काही व्हॉट्सअप ग्रुपवर त्या महिलेविरोधात 2016 ची तक्रार व्हायरल करण्यात आली। इतकंच नाही तर 9 जानेवारीला तिच्या घरात एक पत्रही पाठवण्यात आलं, ज्यामध्ये तिच्या तक्रारीचा उल्लेख होता। पीडित महिलेने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। सोशल मीडियावर गोरेंकडून बदनामी सुरू आहे, याचा कुटुंबाला खूपच त्रास होत आहे अशी व्यथा पीडितेने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली, पण काहीच कारवाई झाली नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे सांगितले, मात्र त्यापुढे देखील काहीच झालं नाही। मी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचे या महिलेचे म्हणणे। काहीही दोष नसताना मला त्रास दिला जातोय असा आरोप पीडितेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केला। जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यथा मांडूनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही असेही महिलेने नमूद केले। सरकारमधील मंत्र्यांविरोधात तक्रार असल्याने प्रशासन यावर मुख गिळून गप्प आहे का? गोरे यांनी आपल्या बचावासाठी एक वेगळाच डाव खेळला। आपल्या पीए अभिजित काळेच्या माध्यमातून त्यांनी पीडित महिलेविरोधात 2 कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाढीवाडी पोलीस ठाण्यात केली, मात्र या प्रकरणावर पुढे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे खंडणीचा आरोप हा फक्त दबाव तंत्राचा भाग होता का असा प्रश्न सुद्धा आता इथे उपस्थित केला जातोय। पीडित महिलेने राज्यपालांकडे पत्र पाठवताना न्याय मागितलाय। त्यात स्पष्ट दिलं आहे की नालायक मंत्री राजकुमार गोरे यांची तातडीने मंत्रिपदावरून हकलपट्टी व्हावी। तसेच जर सरकारने योग्य कारवाई केली नाही तर 17 मार्च पासून विधान भवनासमोर ती महिला आमरण उपोषण करणार आहे। एक महिला न्यायासाठी इतका संघर्ष करते, पण सत्ता आणि प्रशासन दोन्ही गप्प बसले। या प्रकरणात सरकार काय भूमिका घेणार? महिला सुरक्षेचा दावा करणाऱ्या सरकारने आता ठोस भूमिका घ्यायला हवी, नाहीतर जनता निवडणुकीत उत्तर देईल। मित्रांनो, आज आपल्या समोर खूप मोठा प्रश्न आहे, सत्य महत्वाचं की सत्ता? जर आरोपीसाठी मंत्रीपद ही सुरक्षितता असेल तर सामान्य महिलांसाठी न्याय कुठे आहे? आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा, तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।